सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज पुन्हा एकदा अन्नदानाच्या माहिती सदरात आपण उपस्थित आहोत आणि ज्या काही जिज्ञासा येतात या संदर्भात त्या जिज्ञासांना सुद्धा आपण न्याय देण्याचा प्रयत्न या संदर्भातून करतो आहोत। आजची एक जिज्ञासा अशी आहे की एखाद्या पुरामध्ये कुठेतरी अतिवृष्टी झाली आणि त्या ठिकाणी गरज होती म्हणून तिथे अन्नदान केलं एका सद्भक्ताच्या सुपुत्रांनी। आणि मग विषय पुढे असा आला, जेव्हा त्याला समजवण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला की त्यांना तर गरज होती, आपण सांगितलं की मार्गात केलं पाहिजे, इतरत्र द्यावं किंवा न द्यावं या संदर्भामध्ये आपण कधी कधी त्याचा विचार करत असतो, तो विचार त्याच्यापर्यंत पोहोचवला। परंतु त्यांनी सांगितलं की जिथे गरज आहे तिथे करायला काय हरकत आहे, त्याचं उत्तर आम्हाला काही देता आलं नाही, परंतु तुम्ही या सदरातून द्यावं अशा पद्धतीची एक अपेक्षा यातून व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्याकडेच आपण आता येणार आहोत। मुळात विषय असा आहे की न द्यायचं याचं कारण काय, देऊ नये असं आपण सांगतो, परंतु याच्या पाठीमागची कारणमीमांसा मला वाटते याच्याही आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली होती की दानाचे जे आहेत एकूण 3 प्रकार आहेत। दान जे आहे ते एक राजस असतं, एक तामस असतं आणि एक सात्विक असतं। तर जे उत्तम दान आहे, देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम, अर्थात देश, काळ आणि पात्र यांचा विचार त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो। आणि ज्या ठिकाणी अन्नदान करतो आहोत ते पात्र कसं आहे यावर त्याचं परिणाम स्वरूप अवलंबून असतं। आणि म्हणून अन्नदानाच्या प्रक्रियेमध्ये अन्नदान करत असताना महानुभाव पंथातील अन्नदान आणि इतर संप्रदायातील अन्नदान याच्यामध्ये फरक हा आहे की इथे जे अन्नदान केलं जातं हे पात्रतेपोटी केलं जाते आहे, इथे गरजेपोटी केलं जात नाही आहे, पात्रतेपोटी केलं जातं। मग आता हाच एक विषय आहे का, तर नाही। याच्या पाठीमागे आणखीन एक कारण आहे की हे केल्यानंतर परमार्गामध्ये एक अन्य भजनाचा सुद्धा दोष बोलल्या गेलेला आहे की आमच्या देवाने ज्या पद्धतीनं अनुसरल्या साधकासाठी एक आज्ञा विहित केलेली आहे की आपुलेसीत मुंगिये आदी करोनी नेवो नेदावे। आपण जेवत असताना आपलं जे काही शीत आहे, ताटातील एखादं छोटासा भाकरीचा, चपातीचा छोटासा एखादा कण असेल, हा मुंगीला सुद्धा नेऊ देऊ नये। आता किती छोटीशी गोष्ट आहे, मुंगीचं पोट भरेल, आता मुंगीला लागतंय केवढं, अगदी छोटंसं, पण तेवढं सुद्धा आपल्या भिक्षेतील अन्न हे जाऊ देऊ नये। याचं काय कारण, तर याचं कारण आहे की तिथे जो पदार्थ भिक्षेत आलेला पदार्थ भिक्षुकांनी खाणे आणि मुंगीने खाणे याच्यात फरक आहे ना। एकच गोष्ट आहे, भिक्षुकाने खाल्ल्यानंतर त्याचा लाभ जास्त होणार आहे, तोच पदार्थ मुंगी खाईल तर त्याचा लाभ तितका होणार नाही आहे। आणि म्हणून स्वामींचं आणखीन एक सूत्र आहे, पोरे हो जैसे मासे तैसे तुम्ही, म्हणजे माशाची आणि तुमची सारखीच पात्रता आहे काय, मुंगीची आणि तुमची सारखीच पात्रता आहे काय। म्हणून इथलं जे दान आहे जे स्वामींच्या सूत्रातून व्यक्त होतं ते दान पात्रतेपोटी आहे, लक्षात घ्या। इथे पदार्थ विनियोगाला लागतो आहे तो पात्रतेमुळे विनियोगाला लागतो आहे आणि म्हणून इथे अन्य भजनाचा दोष चुकवायचा हा त्याच्या पाठीमागचा हाही एक उद्देश आहे। मग आता हे अन्य भजन नेमकं काय आहे, तर अन्य म्हणजे इतराच्या ठिकाणी, अन्य म्हणजे दुसरा, आपण सामान्य अर्थाने अन्य म्हणतो ते अन्य आहेत। अन्य म्हणजे कोण, अन्य म्हणजे दुसरे, अन्य या शब्दाचाच अर्थ दुसरा असा होतो। तर दुसरे म्हणजे ज्याच्या ठिकाणी ती जी पात्रता अपेक्षित आहे ती नाही, ते म्हणजे दुसरे। मग आता हे जे अन्य भजन आहे हे अन्य भजन इतर ठिकाणी होते आहे, त्यामुळे ते दोषाला कारण आहे असं आमच्या पूर्वजांनी
आमच्या शास्त्रामध्ये विहित केलेलं आहे. बरं, दुसरं असं की अन्यभजन केवळ याच्यानेच होतं असा अर्थ नाही, तर अन्यभजनाचा दोष हा जो आहे तो अगदी सूक्ष्म दोष आहे. जसं आता तुम्हाला मुंगीचं उदाहरण दिलं की छोट्या मुंगीने जरी खाल्लं तरी अन्यभजन घडलं. तसंच आमच्या परमार्गामध्ये एक महत्त्वाचा एक ग्रंथ आहे, तो म्हणजे बोपदेव शिष्य भीष्माचार्य यांनी मार्गप्रभाकर नावाचा एक पद्यग्रंथ लिहिलेला आहे. या मार्गप्रभाकर या ग्रंथामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आढळते, ती फार विचार करण्यासारखी आहे. अर्थात त्या मार्गप्रभाकर या ग्रंथातील वैराग्य खंडामध्ये वैराग्याच्या विषयीचं जे विवेचन येतं, म्हणजे अन्यभजनाची सूक्ष्मता त्या ग्रंथात आपल्याला सांगितलेली ती अशी आहे की जो न करी उभयमात्रा तया हिंसा आक्षेपे विचित्र आणि अन्यभजन घडे निरंतर मुनी जनासी. अर्थात उभयमात्रा म्हणजे स्वभावाच्या मात्रेमध्ये प्रधान ज्या मात्रा आहेत त्या क्षुधा आणि पिपासा. क्षुधा म्हणजे भूक लागणे, पिपासा म्हणजे तहान लागणे. या दोनही गोष्टींना साधकाला मात्रा द्यायची असते, आणि ही जर मात्रा दिली नाही तर काय होते ते सांगतात. अन्यभजन घडे निरंतर, म्हणजे आपण इंद्रियार्थासाठी म्हणून जर तो पदार्थ सेवन केला तर त्याच्याने काय होते, तर अन्यभजनाचा दोष लागतो. कसा दोष लागतो, तर स्वामींची या साधकाला आज्ञा आहे की प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी नेदावा. आपल्या शरीराला किती गरज आहे, आपली अधिकार मात्रा किती आहे, तेवढा आहार आपण घेतला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तचा आहार घेणं म्हणजे मला एखादा पदार्थ आवडला म्हणून खाणं, याने काय होते, तर तो पदार्थ शरीराला गरजेचा नाही, तो कशाला गरजेचा झाला, जिभेला आवडला, चांगला झाला, आज खिचडी चांगली झाली, आज एखादा पदार्थ कोणताही आपल्याला आवडतो तो चांगला झाला म्हणून आपण अधिकचा खाल्ला. काय झालं, शरीराला गरज नव्हती, जिभेने तो पदार्थ खाल्ला. जिभेने खाल्ला म्हणजे जिभेच्या आवडीस्तव तो पदार्थ खाल्ला. पर याचे परिणाम काय होतात पुढे, त्या पदार्थाच्या खाण्याने प्राणाला आहाराच्या पलीकडे ती गेली, आणि त्याच्यामुळे काय झालं, तर आणि अन्यभजन घडे निरंतर मुनिजनासी. जर आपण शुद्धा स्वभावाला मात्रा दिली नाही तर अन्यभजनाचा दोष लागतो. इतक्या सूक्ष्म पद्धतीनं हा अन्यभजनाचा. मग आता याच्याने अन्यभजन कसं घडलं, स्वतः तर खाल्लं, अन्यभजन कसं घडलं, तर जी परिपाठी आहे त्याच्या वेगळं जाऊन काय होणे, तर ही गोष्ट करणं म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं अन्यभजनच आहे. म्हणजे अन्यभजनाचा दोष फार सूक्ष्म आहे. मग आता या दोन्ही गोष्टी पाहता, आता त्या मुलाने जो विचारलेला प्रश्न आहे किंवा त्याने वरवर पाहता आपल्याला वाटतं की हा तर बरोबरच बोलतो आहे की एखाद्या गरीबाला देणं ज्याच्याकडे नाही, स्वाभाविक आपल्यालाही अनुकंपा वाटतेच त्याबद्दल. हीही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे दयेच म्हणजे ज्याला आपण अनुकंपा उपजणे हा एक नैसर्गिक आणि स्वाभाविक गुणधर्म आहे. याचा अर्थ परमार्गातील साधक काही अनुकंपा विरहित आहे असं नाही आहे, फक्त त्याने त्याला मर्यादा घातलेली आहे. मग आता या संबंधाने विचार करत असताना मग आता याच्या पलीकडच्या काही गोष्टी घडतच नाहीत का, तर असं नाही. संसारामध्ये तुम्ही असताना तुम्ही जे काही पदार्थ करत असता, तुम्ही लेकरा बाळांना जेव घालता, तुम्ही तुमचे कर्तव्य म्हणून पार पाडत असता. आता या अन्यभजनाच्या श्लोकाचा जर आम्ही विचार केला या अर्थाने, जिथे स्वतःचंच अधिक खाल्ल्यानंतर जिथे अन्यभजन घडतं तिथे इतरांना धर्म व्यतिरिक्त खाऊ घालणं हे अन्यभजन घडणार नाही का. विचार फार महत्त्वाचा आहे, सूक्ष्म आहे, अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धर्म व्यतिरिक्त तुम्ही त्यांना खाऊ घालताय, ते धर्म म्हणून खाऊ घालता आहात, तुमचं कर्तव्य म्हणून खाऊ घालतायत, पण त्याच्याने अन्यभजन घडते आहे की नाही घडत, अन्यभजनाच्या सदरात ते येते की नाही, हाही इथे अपेक्षित आहे. दुसरं असं की या संबंधामध्ये जिथे योग पडेल, ज्या अवस्थेत तुम्ही आता आहात तिथे योग पडेल तेव्हा तशा पद्धतीनं
करायला क्रिया हरकत नाही, याचा अर्थ करावी अशी नाही, परंतु सामाजिक दृष्टिकोन असतात काही, त्या सामाजिक दृष्टिकोनाला तुम्ही समाजात राहत असताना व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार पाळण्याच्या हेतूने तुम्हाला त्या क्रिया करणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की मग आता कुठेतरी एखादी गोरगरीब पाहून तिथे जाऊन अन्नदान करावं, नाही. पण एखादा पाणी प्यायला मागतोय, तो तहानलेला आहे, तुमच्याजवळ पाणी आहे आणि व्यवहार असा म्हणतोय की तुम्ही त्याला पाणी दिलं पाहिजे, तर अशा वेळेस त्याला पाणी देणंही तितकंच गरजेचं आहे. अशा वेळेस तुमच्याकडचा एखादा पदार्थ तो त्याच्या वाट्याला जात असेल तर त्याची काही फार मोठी गोष्ट घडते अशी नाही. कारण अन्नभजनाचा दोष इथे महत्त्वाचं असतं बलाबल पाहणं. बल आणि अबल याला बलाबल असं म्हणायचं. बल नेमकं कशाचं आहे? धर्माचं, व्यवहाराचं, कर्तव्याचं, कशाचं बल नेमकं जास्त आहे हे पाहून तुम्हाला त्याचा निर्वच करावा लागेल. म्हणजे या संबंधामध्ये इतरच्या ठिकाणी भजन घालण्याच्या संबंधामध्ये जे या मार्गप्रभाकर ग्रंथातच एक मला आणखीन एक ओवी सापडली अशी की पदार्थ शक्ती असता पुढिला न भजे सर्वता, तो वंचकू जानिजे निरुता, तया तेची फळ लाभे. जवळ पदार्थाचा संभव असताना न देणं, पुढिला न भजे सर्वथा, जवळ पदार्थाचा संभव असताना असा काही प्रसंग उपस्थित झाला आणि त्याला जर देत नसेल तर तो वंचकू जानिजे निरुता, त्याला वंचक असं म्हणावं आणि तया तेची फळ लाभे, त्याला सुद्धा तेच फळ प्राप्त होतं असं मार्गप्रभाकर ग्रंथातील 78 क्रमांकाची ओवी सांगते. आणि मगाशी जी मी ओवी सांगितली हे सप्रमाण याच्यासाठी देतो आहोत कारण हा विषय आपल्याला कुठे सांगितला हेही लक्षात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मार्गप्रभाकर या ग्रंथात हे आपल्याला प्रमाण सापडतात. दुसरं असं मूर्तिप्रकाशमधलं एक ओवी मला नेहमी त्या ओवीचा विचार करायला लागला आणि जेव्हा आपण परमार्गामध्ये अन्नभजनाच्या संबंधात विचार करतो त्यावेळेस ती मूर्तिप्रकाशमधली ओवी मला नेहमी आठवते. ती अशी आहे, आपण सुरसे सोपस करे, अन्ने सेविती अति मधुरे, परी भुकेले बोळी नले आधारे, तया घासून घली. म्हणजे आपण स्वतः जेवत असताना चांगलं सुरस आणि सोपस्कर अन्न आपण जेवण करावं, पण एखादा जर भुकेला जर दारावर आला तर त्याला घास न घली म्हणजे घातला नाही किंवा घालत नाही अशा आशयाची ओवी ही आचार्य श्री केशिराज भासांनी मूर्तिप्रकाश या ग्रंथामध्ये ओवी क्रमांक 2270 या ओवीमध्ये हा अर्थ विशद केलेला आहे. मला नेहमी विचार पडतो की केशिराज भासांनी अशी अप्राप्ती का भावावी. म्हणजे आपण स्वतः सुरस सोपस्कर अन्न जेवून परी भुकेले बोळी नले आधारी घासू न घली, अप्राप्ती आहे याच्यामध्ये. मी असं केलं नाही. पदार्थ सेवनामुळे काय नरक होतात त्या संदर्भाचं विवेचन करत असताना हा मुद्दा या ग्रंथात आम्हाला सापडतो. सांगायचा मुद्दा असा आहे की जरी आपण अन्नभजनाचा दोष चुकवला पाहिजे हे आहे, पण त्यामध्ये काही गोष्टी व्यवहारतः, काही गोष्टी कर्तव्याच्या, इथे आपल्याला या गोष्टीचं अनुलक्ष आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी असं सांगेल की ठीक आहे, आता आजचे मुलं बऱ्याच लोकांना काय होतं याच्यामुळे की बाबा हे प्रवाहाच्या विरुद्धच चालतात. ठीक आहे, मुलं आहेत, त्यांना वाटते आहे, त्यांना ती गोष्ट आपल्याला समजून सांगता आली पाहिजे. त्यांनी ती गोष्ट स्वीकारावी, आपण त्यांच्यावरती लादू नये. त्यांनी ती स्वीकारावी. त्यांच्या अंतकरणात असलेला भाव म्हणजे त्याला सामान्य अर्थाने दयेचा भाव म्हणतात. कोणावरही दया करणं, मुक्या प्राण्यावर दया करा, याच्यावर दया करा. ठीक आहे, आता त्यांची ती भूमिका आहे. त्यांचाही जोपर्यंत तो योग प्राप्त होत नाही तोपर्यंत अन्नदान प्रक्रिया एवढं कशाला. आपणही अन्नदान करत असताना किती निर्हेतुक होते आणि किती सहेतुक होते हे आपल्याला माहिती आहे. ज्याच्या त्याच्या अंतकरणामध्ये आपण स्वतः विचार जर केला की अन्नदान करत असताना आपल्या मनात काय काय हेतू आले, स्वाभाविक आहे प्रक्रिया ती. निर्हेतुक करावं असं आपण म्हणतो तेच उत्तम आहे, पण या सगळ्या प्रक्रिया मनोभूमिकेशी निगडीत आहेत आणि पुढच्याची मनोभूमिका चुकीची नाही हे सुद्धा तितकंच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा योग येईल
त्याला समजून सांगावं. त्यांनी ऐकलं तर ठीक, अर्थात बाकी तर गोष्टी त्या पद्धतीनं त्याच्या ज्या आहेत त्या होणारच आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये उत्तम पात्र, उत्तम देश, उत्तम काळ या सगळ्यांचा संयोग जर होत असेल तर ते खरं उत्तम अन्नदान आहे. आणि त्या प्रक्रियेची जडणघडण ही अशा छोट्या छोट्या क्रियेतून पुढे निश्चित वाढत जात असते. आणि म्हणून त्यांना प्रतिबंध करण्यापेक्षा त्यांना अशा पद्धतीनं आपण उत्तर देणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणखीन काही जिज्ञासा आहेत त्या आपण पुढच्या सत्राकडे पाहूयात. आपण थांबतो आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.